शंकरपाळी म्हटलं की सहसा आपण रव्याची किंवा मग मैद्याची बनवत असतो. पण आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण दुप्पट फुलणारी खुसखुशीत सोडा न घालता इथं आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवलेली आहे. रेसिपी तशी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग लगेच आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर इथं आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ते आपल्याला सुरुवातीला चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. तुम्ही घरातल्या तुम्हाला जितपत शंकरपाळी बनवायची आहे, एखाद्या मेजरमेंटच्या कपानं किंवा मग जी तुमची वाटी आहे त्यानं तुम्ही तुमच्या सोयीनुसार भांडं वापरू शकता. तर परत आपण त्यामध्ये 2 वाटी मैदा टाकणार आहोत. ज्या वाटीनं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं इथं मैदा पण घ्या. त्यामुळं काय होईल, तुम्हाला जे पुढं आपण त्यामध्ये साहित्य ॲड करणार आहोत त्याचा पूर्ण अंदाज येईल. इथं बघा, गव्हाचं पीठ आणि आपण मैदा पूर्ण व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. तर इथे आपलं हे सगळं पीठ 4 वाट्या झालेलं आहे. गव्हाचं पीठ 2 वाट्या आणि मैदा 2 वाटी. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये नेहमी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. इथं पाव चमचा टाकून घेतलेली आहे बेकिंग पावडर. बेकिंग पावडर ही फ्रेश असावी. फ्रेश नसेल तर शंकरपाळी ही खुसखुशीत बनत नाहीत. आता व्यवस्थित सगळं मिश्रण हालून घेतल्यानंतर इथं आपल्याला ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ आणि मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीनं 1 वाटी इथं साखर घेतलेली आहे. त्याच वाटीनं 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आता 1 वाटी आपण तूप टाकून घेणार आहोत. तूप हे वितळून घ्या, कारण जे आपण वितळल्यानंतर तूप आणि वितळण्याच्या अगोदरचं तूप यामध्ये फरक राहतो. तर इथं बघा, आता व्यवस्थित हे चमच्यानं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि साखर वितळेपर्यंतच आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. जास्त जर तुम्ही याचा एकतारी किंवा मग जास्तीचा जर पाक बनवला तर शंकरपाळी कडक बनतात, खुसखुशीत बनत नाहीत. त्यामुळे इथं आपल्याला सतत हलवत अगदी साखर वितळेपर्यंतच म्हणजे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इथं आपली आता बऱ्यापैकी साखर वितळत आलेली आहे. एक हलकीशी याला उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच जे आपण इथं गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे तो त्यामध्ये मळून घ्यायचा आहे. आता कोणतीही पिठं मळत असताना त्यामध्ये पूर्ण एकदम म्हणजे पाणी न ॲड करता थोडं थोडंसं करत पाणी टाकून घ्यायचं. त्यामुळे ते आपल्याला पूर्ण पाण्याचा किंवा जे आपण बनवलेला पाक असतो त्याचा पूर्ण अंदाज येतो. आता इथे सुरुवातीला कसं पाक जो आपण साखरेचा आहे तो गरम आहे, त्यामुळे आपल्याला एखाद्या चमच्यानं जे तुमच्याकडं म्हणजे सोयीचं वाटेल त्यानं आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडा थोडासा करत पूर्ण यामध्ये पाक टाकून घेतलेला आहे. तर इथं 4 वाटीसाठी 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप आपण इथं वापरलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा मग तेल किंवा मग वनस्पती तूप तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही यामध्ये काहीही वापरू शकताय. आता इथं आपल्याला हे सगळं पीठ पूर्ण मी चमच्यानं हलवून घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आता आपल्याला हलक्याशा म्हणजे हातानं हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने न मळता आपण बालुशाहीचं पीठ ज्या पद्धतीनं मळतो त्या पद्धतीनं अगदी हलकंसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ नेहमी शंकरपाळ्याचं हलकंसं मळून घ्यायचं, त्यामुळं काय होतं, भरपूर अशा लेयर्स येतात. तर आता आपल्याला थोडासा ज्या पद्धतीनं आपण भाकरीचा म्हणा किंवा चपाती लाटण्यासाठी जो उंडा तयार करतो त्यापेक्षा थोडासा दुपटीचा घ्यायचा, कारण शंकरपाळ्याची पोळी ही थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवावी लागते. त्यावेळेस शंकरपाळी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर इथे बघा, आता आपल्याला व्यवस्थित हे लाटून घ्यायचं आहे आणि याला म्हणजे तळण्याच्या अगोदरच भरपूर अशा लेयर्स आलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि जरी या पोळी लाटत असताना याला साईडनं चिरा गेल्या तरी तो भाग आपण म्हणजे चाकूनं कटच करून घेणार असतो, किंवा मग ही पोळी कट करण्याऐवजी तुम्ही चौकोनीमध्ये लाटली तरी चालेल. ही शंकरपाळी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे शंकरपाळ्याची चव ही दुप्पट वाढते आणि शरीरासाठीही गव्हाचं पीठ तसं मैद्यापेक्षा पौष्टिकच राहतं. आपल्या मराठवाडा किचनमध्ये भरपूर असे आपण दीपावली विशेष खूप सोपे, कमीत कमी वेळात, कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चात असे भरपूर आपण रेसिपीज बनवलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही पाहू शकताय. नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या रेसिपीचा तुम्ही सुद्धा आस्वाद घेऊ शकताय. इथं बघा, आता या पद्धतीने आपण हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता इथं मी एक डिश घेतलेली आहे. याला अगदी आपलं परफेक्ट असं तुपाचं मोहन झालेलं आहे, त्यामुळे लाटताना ना आपल्याला मैदा किंवा मग गव्हाचं पीठ काहीही लावण्याची आवश्यकता भासलेली नाही. अगदी अलगदपणे साईडला या शंकरपाळ्या निघालेल्या आहेत. इथं बघा, तळण्याच्या अगोदरच तुम्ही पाहू शकताय भरपूर असे याला लेयर्स आलेले आहेत, पडदे. हलक्याशा हाताने हे पीठ मळून घेतल्यामुळे, जास्त आपण न मळत बसल्यामुळे भरपूर अशा लेयर्स ओपन होतात आणि शंकरपाळी खुसखुशीत बनतात. आता इथं तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. कढई ही थोडीशी मोठीच ठेवायची आणि थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं, त्यामुळे शंकरपाळी ही खुसखुशीत तळली जातात. अगदी मंद आचेवर तळून घ्यायची शंकरपाळी. जर जास्त तुम्ही थंड तेलामध्ये तळली तर ती वितळूही शकतात आणि हाय फ्लेमवरती तळली तर ती वरून करपली जातात आणि आतून कच्ची राहतात. त्यामुळं मीडियम साईजच्याच गॅसवरती आपल्याला मंद आचेवर ही तळून घ्यायची आहेत. बघा, बिस्किटाप्रमाणेच भरपूर अशा याला लेयर्स आलेले आहेत आणि तेलकट तर अजिबात बनलेल्या नाहीत. तर इथे आपली तयार झालेली शंकरपाळी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला गव्हाच्या पिठाची शंकरपाळी ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे तुम्ही डिशमध्ये पाहू शकता, एक 4 ते 5 याला म्हणजे भरपूर अशा लेयर्स तयार झालेले आहेत. तुमची सुद्धा शंकरपाळी गव्हाच्या पिठाची तितकीच खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे का, ते मात्र मला कमेंट करून सांगा. मैत्रिणींनो, आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन हटके पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.